नमस्कार, मी आशुतोष पाटील। आजची बातमी आहे ॲडमिशनची। ॲडमिशनचा प्रॉब्लेम होणार आहे। वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षासाठी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत, कारण खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेशासाठी खुल्या गटासाठी कमी जागा आहेत आणि याच मुद्द्यांवरून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतल्या आणि पुण्यातल्या रुग्णालयात आंदोलन पुकारलंय। काय आहे नेमका वाद? या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? का वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय? याच विषयावर आमची बातमी आणि बरंच काही। ॲडमिशन प्रॉब्लेम। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या खुल्या गटासाठी घटलेल्या जागांमुळे अखिल भारतीय गुणानुक्रमात चांगली श्रेणी असतानाही अतिरिक्त शुल्क भरून प्रवेश घेण्याचा पर्याय आता विद्यार्थ्यांसमोर उभा राहतोय, कारण खासगी संस्थेच्या अखत्यारीतील जागांवर तिप्पट शुल्क भरून या विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेण्याशिवाय पर्याय राहत नाहीये। मराठा समाजासाठी नव्यानं जाहीर करण्यात आलेलं 16% आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्रानं दिलेलं 10% आरक्षण यामुळे खुल्या गटातल्या विद्यार्थ्यांना मोजक्या जागा शिल्लक राहिल्यात। अनेक विषयांसाठी तर फक्त 1 ते 2 जागा शिल्लक आहेत। खासगी महाविद्यालयांमध्ये राखीव जागा ठेवताना संस्था स्तरावर होणाऱ्या प्रवेशाच्या आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांच्या जागा ग्राह्य धरून आरक्षण देण्यात आले आणि त्यामुळे खुल्या जागांसाठी आणखी कमी जागा झाल्या। त्यामुळे विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा झाला तर जवळपास तिप्पट शुल्क द्यावं लागणार आहे। एका वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 16 लाख ते 45 लाख रुपये शुल्क भरावं लागणार आहे। त्यामुळे महागड्या शिक्षणाचा पर्याय, ॲडमिशनचा प्रॉब्लेम आता या विद्यार्थ्यांसमोर आवासून उभा आहे। पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांना कोट्यावधी रुपये खर्च करावे लागणार आहेत का, अशी शंका आता येते। हा गंभीर प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा आहे। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या खुल्या गटासाठी घटलेल्या जागांमुळे गुणक्रमाची चांगली श्रेणी असूनही विद्यार्थ्यांना जास्ती पैसे अतिरिक्त शुल्क देण्याशिवाय पर्याय उभा राहत नाहीये। कारण खरं तर मेडिकलला असणाऱ्या मुलांना 50% पेक्षा जास्त आरक्षण नको आहे, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम आता या संपूर्ण आरक्षणामुळे होतोय। त्यामुळे आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे। पुण्यातल्या ससूनमधल्या बीजे मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी याचा निषेध नोंदवला आहे आणि या प्रकरणी कोर्टाचे दरवाजे खुले आहेत। त्यात योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी या मेडिकल स्टुडंटशी केलेली बातचीत आहे, ऐका ते काय म्हणतात। आरक्षणामुळे खरं तर वैद्यकीय क्षेत्रात ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर गदा येणार आहे आणि त्यामुळे 50% पेक्षा जास्त आरक्षण नको असं म्हणणं जे आहे ती या ठिकाणी बीजे मेडिकल कॉलेजमधील हे सर्व विद्यार्थी आहे आणि त्याच्या विरोधात हे सर्व पोस्टरबाजी तुम्ही बघताय। खरं तर या विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? जर शिक्षण महाग होऊ शकतं, जर आरक्षण पुढे गेलं तर खुल्या वर्गामध्ये असेल किंवा इतर गटामध्ये असेल, जर मेडिकलचं तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातच याचा परिणाम थेट होणार आहे, जागा कमी झाले त्याच्यावर तर कशा प्रकारे बघतो तू? आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला कुठल्या गटाविरुद्ध आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये। आमचं म्हणणं एकच आहे की सगळ्या गटांना मिळून 50%च्या आतच आरक्षण द्यावं। 50% पेक्षा आरक्षण जास्त वाढलं तर ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्टच आहे आणि त्याचा थेट परिणाम ओपनच्या स्टुडंट्सवर फार पडतोय। तर आमचं एकच म्हणणं आहे की आरक्षण असेल तर 50% पर्यंतच ठेवावं, त्याच्या पुढे नाही न्यावं। जो लोगों ने मेरिट पे सीट लाया है उनको क्या जरूरत है कि वो एक्सपेंसिव कॉलेजेस में जाए? उनको भी गवर्नमेंट सीट पे उतना ही हक है ना। तो 50% से ज़्यादा रिजर्वेशन इज़ नॉट फेयर। उसके कम 50% तक ठीक है, अभी तक हम वही चलता आ रहा है। 50% तक हमको अभी आदत है, तो मेरिट का सीट ही कम हो जाएगा ना।
तो जो एकदम बिना पढ़ के वो सीट रैंक ला रहा है, बहुत कम रैंक ला रहा है, तो डॉक्टर्स वैसे ही बनेंगे। ये बहुत ही हमारे लिए तो बहुत ही सेटबैक है जितने भी जनरल कैटेगरी के स्टूडेंट्स हैं। सबसे बड़ा हमारा मुद्दा यही है कि हम सब लोग जब अंडर ग्रेजुएट MBBS के लिए कंपटीशन में बैठे थे, हमने 52% रिजर्वेशन पे ही अपना सीट लिया था, जहां तक हमें सुप्रीम कोर्ट के अकॉर्डिंग भी हमें सब वैलिड लगता था। उसके बाद हमने सेम कॉलेज में पढ़ाई की, सेम फैकल्टी, सेम हॉस्टल, सेम मेस, सेम हॉस्टल के रूम्स तक हमने शेयर किए हैं। उसके बाद फिर PG के एडमिशन के लिए रिजर्वेशन की क्यों जरूरत पड़ रही है? सभी लोग ने उतनी ही पढ़ाई की है, उतनी ही फैकल्टी है, उतना ही सबको बराबर से ट्रीट किया गया है, फिर रिजर्वेशन की जरूरत PG के एडमिशन के लिए क्यों आ रही है? सगळे जेवढे पण विद्यार्थी आहेत पूर्ण पुण्यामध्ये मेडिकल कॉलेज जेवढे 5 मेडिकल कॉलेजेस आहेत प्लस त्यांचे पेरेंट्स आणि वेगवेगळे सगळे डॉक्टर्स, आम्ही सगळे कॅन्डल मार्च, सायलेंट प्रोटेस्ट आहे, आम्ही कॅन्डल मार्च करणार आहोत। ससून हॉस्पिटल ते आमचा रूट आहे आणि आम्ही सगळं आमचा मत एकच आहे की आम्हाला ओपन कॅटेगरी जे स्टुडंट्स आहेत त्यांचं जे इक्वालिटी अँड जस्टिस आहे, त्यांचा जो म्हणजे मेरिटचा जो स्थान आहे तो आम्हाला पाहिजे। आम्हाला बाकी कुठल्याही याच्याने प्रॉब्लेम नाही आहे की रिझर्वेशन आहे नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही। 50%च्या आत रिझर्वेशन आम्हाला मान्य आहे, जे सुप्रीम कोर्टने मान्य केलं होतं, अगोदर केलं होतं, आताही सगळ्यांना मान्य आहे। पण आता त्याच्यासाठीच की 78% झालंय, आम्हाला 22% सीट्स राहिलेत फक्त, तर हे थोडं इनजस्टिस आणि हे झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे। वैद्यकीय असं नाही, सगळ्याच कॉलेजांमध्ये हा विषय आहे आणि एक असंतोष चालू आहे, खरं आतून जो सुप्त प्रमाणात आहे। आम्ही सरकारला वेळोवेळी विनंती करतोय की आरक्षणाचा कोटा वाढल्यानंतर कोणत्याही आरक्षणात बसत नाही, असे सुद्धा लाखो विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत। त्यामुळे प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये त्या सिलेबसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी। पण सरकारकडे अजून लक्ष द्यायचं गेले नाहीये, फक्त निवडणुकीच्याच काळामध्ये सरकार काम करते का काय असं वाटत असल्यामुळे आता विद्यार्थ्यांना सुद्धा शेवटची संधी आशेची संपत चालली असं दिसते। पुढच्या महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू होते, त्यामुळे विद्यार्थी आज आंदोलनाच्या पवित्रत आलेले। आज जरी ते शांतपणे होत असेल तरी भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्यानंतर कदाचित देशभर हे आंदोलन पेटेल का अशी आम्हाला भीती वाटते। पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये रिझर्वेशन नको अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। आपल्यासोबत डॉक्टर तात्याराव लहाने, अतिरिक्त संचालक वैद्यकीय शिक्षण विभागाचे जोडले गेले आहेत आणि आपल्यासोबत आहेत आनंद दवे, सामाजिक कार्यकर्ता आणि आरक्षणाचा यांचा विशेष अभ्यास आहे। सर्वात प्रथम जाऊया डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे। डॉक्टर, या मुलांची मागणी काय आहे, मुलांचं काय म्हणणं आहे? नमस्कार। मुलांचं असं म्हणणं आहे की आता यावर्षीपासून आपण जे रिझर्वेशन लावलं आहे त्याच्यामध्ये ECBCचं 16% आणि EWSचं जे रिझर्वेशन आहे ते 10% लावण्यात आलेलं आहे आणि यासाठी शासनाने तो JR काढून की अशा प्रकारचं रिझर्वेशन लावावं असं JR काढलेलं आहे। आणि हा JR काढल्यानंतर मुलांचं एक पहिलं असं म्हणणं आहे की याची प्रोसेस नोव्हेंबरमध्ये सुरू झाली आहे आणि त्याच्यात लावू नये, पण आपली प्रोसेस फेब्रुवारीमध्ये सुरू झाली आहे आणि म्हणून शासनाने तोचा JR काढून त्या प्रोसेसमध्ये याला रिझर्वेशन लावावं लागेल असा 7 मार्च आणि 8 मार्चला JR काढून त्याच्यामध्ये त्या सीटवर रिझर्वेशन लावावं असं म्हटलं आहे। की यांचं मुलांचं जे म्हणणं आहे ते राज त्याच्यासाठी आहे की गतवर्षी जशा सीट त्यांना होत्या त्याच्यापेक्षा यावर्षी सीट त्यांच्या कमी झाल्या आहेत, कारण हे 2 रिझर्वेशन त्यामध्ये आलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची ही मागणी आहे। बरं, पण डॉक्टर असं आहे की एका मुलीचा आपण प्रतिक्रिया ऐकली, तिची प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती की जर आम्ही MBBSला ॲडमिशन घेताना त्याच्यानंतर आमच्यासाठी हॉस्टेल सेम, सिलेबस सेम, सगळ्या फॅसिलिटीज सेम, मग असं असताना आम्ही रिझर्वेशन तेव्हा मान्य केलं, त्या रिझर्वेशनमधून ॲडमिशन घेतली आणि आता जेव्हा आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जातोय त्यावेळेस तुम्ही रिझर्वेशन का लावताय? हा मेरिट मिळालेल्या स्टुडंटवर अन्याय नाही का? या प्रश्नाला उत्तर कसं देणार डॉक्टर? नाही, कसं आहे की आता आपण आजपर्यंत पाहिलं आहे की 50% रिझर्वेशन आजपर्यंत चालतच आलेलं आहे आणि आता जे मुलांचं म्हणणं असं आहे की आपल्या सगळ्यात संधी सारख्या दिल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटला रिझर्वेशन नसावं। हा मला असं वाटतं की आपल्या लोकशाही देशामध्ये हा पॉलिसीचा निर्णय आहे। पॉलिसी जी शासनाने घेतली आहे त्या पॉलिसीप्रमाणे कलम 30 अंतर्गत त्यांनी हे दोन्ही रिझर्वेशन लावलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो शासनाचा पॉलिसी निर्णय आहे तर हा निर्णय शासनाने घेतल्यामुळे
आपल्याला तशा प्रकारचं रिझर्वेशन करावं लागतं आणि म्हणून आपण त्यांना शिक्षण जरी सारखं देत असू तरी असे रिझर्वेशन काही घटकांना द्यावं असं शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे हे रिझर्वेशन लावण्यात आलेलं आहे. बरं, मी येतोय आनंद दवे तुमच्याकडे. आनंद दवे पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आनंद दवे, की हा जो रिझर्वेशनचा वाद आहे हा आता पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचलेला आहे. डॉक्टर आपल्या जीवाशी ज्यांचा खेळ असतो त्या डॉक्टरांच्या पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा जर रिझर्वेशन येत असेल तर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. तुमची प्रतिक्रिया सांगा. खरं तर पाटील साहेबांना आपण ह्या विषयावर थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. जर तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा आरक्षणाचा विषय चर्चेमध्ये होता, मग सवर्ण आरक्षणाचा विषय झाला, ज्याच्या मागे आम्ही लागलो होतो, पाठिंबाही दिला होता त्याला. त्यानंतर जेव्हा ते आरक्षण फायनल झालं सवर्ण आरक्षण, तेव्हाही आम्ही सांगितलं होतं की या एकूण आरक्षणामुळं जे आरक्षणाच्या बाहेर आता 25 ते 30% लोक राहणार आहेत, पण जे एलिजिबल आहेत, जे बुद्धिवंत आहेत, जे कष्टाळू आहे, जे खूप मेहनत करू शकतात, ज्यांना 90-95% पडतात 100 पैकी, त्यातल्या सुद्धा काही लोकांना संधी नाकारली जाणार आहे. आणि आता नेमकं तेच घडतंय. तीच भीती आम्ही व्यक्त केली होती. आता बघा, यातले अनेक विद्यार्थी आउट ऑफ मार्क त्यांना पडलेले आहेत, त्यांची फी सुद्धा भरायची तयारी आहे. तुम्ही जर विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं असेल, आम्ही त्यांच्याशी बोललोय, भेटलोय, त्यांनी आमच्याशी संपर्क केला होता अनेक विद्यार्थ्यांनी. संपूर्ण राज्यभरातून तसं होत आहे. पण त्यांचं ना आरक्षणाच्या कोणत्या सिस्टमला विरोध आहे, ते त्या राजकारणात जाऊ इच्छित नाही, जातीच्या राजकारणात ते जाऊ इच्छित नाही. त्यांचं म्हणणं आहे आमचा शिक्षणाचा अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, आम्ही फी सुद्धा भरायला तयार आहे. त्यातले काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, पण मिळत नाही. तर याच्यावर सोल्युशन असं आहे ना की अनेक वेळा लाडे साहेबांनी कल्पना, आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत, मंत्र्यांना भेटलेलो आहोत. हे सवर्ण आरक्षणानंतर आम्ही जास्त प्रकारे त्याचा फॉलोअप केला होता की आता शासनानं प्रत्येक वर्गातल्या संख्या वाढवली पाहिजे विद्यार्थ्यांची, तर तो जवळजवळ प्रत्येकाला न्याय मिळणार आहे. बरोबर आहे. नाही तर हे असंच चालू राहणार आहे. आणि आता बघतोय तर डॉक्टरच्या बाबतीत होते, कारण डॉक्टर आता सुद्धा भारतात कमी आहेत. भारतात आता डॉक्टरांची संख्या कमी आहे. अजूनही डॉक्टर मध्ये भविष्य दिसतंय विद्यार्थ्यांना. बाकी इंजिनिअरिंग, बाकी वकिली वगैरे अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आता साधारण ती परिस्थिती भविष्यात येऊ शकते, आता जरी इझिली ऍडमिशन मिळत असेल तरी सुद्धा. त्यामुळे उद्रेक व्हायच्या आधी शासनाने गंभीरपणे पावलं उचलावी आणि नवीन जून पासून जे काय मे जून नवीन शैक्षणिक वर्ष चालू होते त्याच वेळेस साधारण 20 ते 30% विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी अशी आमची इच्छा आणि विनंती आहे शासनाकडे. अगदी बरोबर आनंद दवे. हा प्रॅक्टिकल सोल्युशन याच्यामध्ये की शासनाने ऍडमिशनच्या सीट्स वाढवण्याची गरज आहे, त्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आपण मेडिकल प्रोफेशनकडे एका वेगळ्या दृष्टीने बघतो. मेडिकल प्रोफेशनचं महत्व अतिशय आहे आपल्या जीवनामध्ये. अशा वेळेस हे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलला असा जर आरक्षणाचा प्रॉब्लेम होणार असेल आणि त्यामुळे एखाद्या मेरिट होल्डरवर अन्याय होणार असेल तर तो अतिशय वाईट आहे. दुसरा असा आनंद मी तुमच्याकडे येतोय, हा जो मुलांचा उद्रेक आहे आता पुण्यामध्ये जर होतोच आहे, राज्यावर देखील पसरण्याची भीती आहे. यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना या मुलांच्या पाठी उभे राहत आहेत का? मला विचारलंय. हो आनंद दवे, तुमच्याशी बोलतोय. हो हो निश्चित 100% आणि संपूर्ण ताकदीने उभे राहू. आम्ही सुद्धा जात पात धर्म ज्या ज्या विषयावर ज्या ज्या विषयी चर्चा आणि वाद घालायचे त्याविषयी नक्की घालू, पण इथे विद्यार्थ्यांचं कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. आम्ही जाती समाज धर्माच्या पलीकडे जाऊन त्या विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहू. नवे मी आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करावा. एक मोठी ताकद आपण राज्यावर उभारू शकतो. दुसरं आणखी एक महत्वाचं आहे पाटील साहेब की सध्या डॉक्टरांची गरज सुद्धा आहे. WHO जे काय सांगितले 10,000 लोकांमागे साधारण 11 ते 14 डॉक्टर्स हवे आहेत. भारतामध्ये त्याची संख्या 3 ते 4%. खेडेगावांमध्ये तर अक्षरशः अर्धा आणि 1% होतीये. त्यामुळे आपण जर डॉक्टर पुरवू शकत नसेल, ते सामाजिक जबाबदारी आहे ना शासनाची, ती सुद्धा जर पूर्ण करता येत नसेल सरकारला तर सरकारचं आणि आतापर्यंतच्या सगळ्याच प्रशासनाचं, आपण कोणत्या एका सरकारला आता दोष द्यायला नकोय, प्रशासनाचंच हे दुर्दैव आहे किंवा अपयश आहे. दुसरं असं की जेव्हा तुम्ही शाळांमध्ये सीट वाढवताना तेव्हा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत असता, तुम्ही नोकरीच्या संध्या वाढवता, तुम्ही टर्नओव्हर वाढवता मार्केटचा, हजारो लोकांना त्यातून आर्थिक उत्पन्न मिळतं, अनेकांना नोकऱ्या मिळतात, तरी सुद्धा सरकार याच्यामध्ये का किंवा लाल फितीचा कारभार आपण जसं ज्याला म्हणू शकतो तसं का होतं हेच मला कोडं कळत नाही. बरं आणखी एक गोष्ट आहे की मेडिकल कॉलेज चालू करत असताना जेवढे नॉर्म्स आहेत ना ते एवढे कडक आणि क्रिटिकल आहेत, ते खरं असायलाच पाहिजे मेडिकल सारखा विषय असल्यामुळं. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस मेडिकल कॉलेज काढू शकत नाही. आज मी जर ठरवलं तर मला इंजिनिअरिंग कॉलेज काढणं, वकिली कॉलेज काढणं किंवा दुसरे एखादे MBSc कॉलेज काढणं तुलनेने सोपं आहे मेडिकल कॉलेज काढण्यापेक्षा.
मग तसा काही वेगळा विषय करता येईल का, वेगळा काही विचार करता येईल का, हे सुद्धा शासनाने बघावं. आनंद ह्याच्यामध्ये आणखीनही मुद्दे आमची विनंती आहे, राहील. ह्याच्यामध्ये आणखीनही मुद्दे, आर्थिक मुद्दा देखील महत्वाचा आहे की ज्या मुलांना थोड्याशा मार्कासाठी त्यांचा जर आरक्षणामुळे नंबर लागणार नसेल तर त्यांना तुलनेने दुसऱ्या विद्यार्थ्याचा ज्याचा आरक्षणामुळे नंबर लागलाय त्याच्या तिप्पट खर्च होईल. कोटीच्या घरामध्ये हा खर्च जाणार आहे. कशी करणार गरिबांची मुलं पोस्ट ग्रॅज्युएशन? एक छोटासा ब्रेक घेतोय. परत आपण तात्याराव लहाने यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर. लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात जो प्रॉब्लेम आहे ऍडमिशनचा, तो प्रॉब्लेम आपण आज घेतला विषय. आपल्यासोबत जगप्रसिद्ध नेत्रशल्य विशारद डॉक्टर तात्याराव लहाने आहेत. डॉक्टर, तुम्ही अनेकांना दृष्टी दिले, अनेकांच्या जीवनात प्रकाश आणलाय. या प्रॉब्लेममध्ये तुमच्याच डॉक्टर स्टुडंट्सच्या जीवनात तुम्ही प्रकाश आणणार का? कारण गरिबाची मुलं शिकणार कशी, हा एक प्रश्न आहे. दुसरा, आज मेडिकल शिक्षणावर किती खर्च येतो ग्रॅज्युएशनसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर, मला असं वाटतं की आता आपण जसं म्हटलं की आपण जशी चर्चा करतो आहे की सीट वाढल्या पाहिजेत. 8 एप्रिललाच आपल्या भारतीय जे आपलं MCI आहे तर या संस्थांनी आपलं पत्र लिहिलं आहे की 2020-21 मध्ये जे EWS मध्ये आपण रिझर्वेशन देतो आहे तर त्यांना मिळणाऱ्या सीट, ह्या सीटची आपण पुढच्या वेळेस वाढ करणार आहोत. कारण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कुठलीही सीट वाढवायची असेल, जागा वाढवायची असेल तर त्यासाठी प्राध्यापक वर्ग लागतो, त्याच्यासाठी पेशंट लागतात, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. आणि म्हणून आता आजच सर्क्युलर आम्हाला मिळाला आहे की पुढच्या वर्षी आपल्याकडे असणाऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये EWS मुळे जे काही ओपन मधल्या सीट कमी होतात तर तितक्या सीट निर्माण करण्यासाठीची पूर्णच सगळी सोयी सुविधा तयार करून आमच्याकडे पाठवा आणि आम्ही त्या सीट वाढवून देऊ. म्हणजे याच्यामध्ये तसा विचार केला आहे की 1 वर्षामध्ये आपण त्या सीट वाढवणार आहोत. आता जो दुसरा हा आहे की सीट कमी झाल्यात, हे खरं आहे. कारण आपल्याकडे 469 सीट आहेत खाजगीमध्ये, त्यापैकी 215 सीट ज्या आहेत त्या आपण मॅनेजमेंट आणि NRI कोटाला देतो. बरं. आणि त्याच्यातल्या 254 सीटवर आपण रिझर्वेशन लावलं आहे. पण हे लावत असताना आपला जो GR आहे, GR असा सांगतो की सगळ्या सीटवर लावा आणि त्यामुळे इथे फक्त 36 सीट ह्या ओपनसाठी राहिल्या आहेत. आणि म्हणून त्या 215 सीट ज्या मॅनेजमेंटच्या सीट आहेत किंवा NRIच्या सीट आहेत त्यामध्ये ओपनला ॲडमिशन नक्की घेता येईल. पण आपण जसं म्हणत आहात की यामध्ये त्याच्या जे फीस वाढणार आहे ती फीस नक्कीच वाढणार आहे. पण ॲडमिशनसाठी मला असं वाटतं की त्या ज्या सीट आहेत त्याच्यात ॲडमिशन मिळू शकेल, पण त्यांचा जो खर्च आहे तो नक्की वाढणार आहे. आणि हा टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपण जर पाहिलं असेल की यापूर्वी एका प्राध्यापकाला एकच विद्यार्थी शिकवता येत होता. सरकारने निर्णय घेऊन आता एक प्राध्यापक 3 लोक घेऊ शकतो. आपण जर विचार केला तर डोळ्याच्या विभागामध्ये 3च सीट होत्या, आता त्या 12 झाल्या आहेत. म्हणजे आता सध्या सीट खूप वाढल्या आहेत आणि याच्या पुढेही आपण पुढच्या वर्षी EWSच्या बरोबर सीट वाढवणार आहोत. मला असं वाटतं की असा अन्याय होणार नाही यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करत राहणार आहे आणि या मुलावर अन्याय होऊ नये यासाठी मला असं वाटतं की शासन निश्चितच त्यांच्याकडे पाहत आहे की कसं त्यांना मदत करता येईल. बरं, आनंद हवे, मी तुमच्याकडे येतो. मुलांना जो शिक्षणावर खर्च होतोय त्या खर्चाची जरा आकडेवारी जरा आपण सांगूया लोकांना. किती खर्च येतो ग्रॅज्युएशनला, किती पोस्ट ग्रॅज्युएशनला, किती, आणि जर मॅनेजमेंट कोट्यामध्ये आपण गेलो तर किती खर्च होईल? नाही, खरं लहानेसाहेब फार सिनियर आहेत मला, मी त्यांच्याविषयी काही बोलणं चुकीचं आहे. पण असा विषय असा, हा खर्च नाहीये, ही विद्यार्थ्यांसाठीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही ओव्हरऑल शेवटी फायदा देशाच्या जनतेसाठी होत आहे. तर सरकारचे जसे अनेक योजना असतात ना, तशी योजनेच्या हिशोबाने सरकारने याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे आपण विद्यार्थ्यांसाठी खर्च करून काहीतरी उपकार करतोय विद्यार्थ्यांसाठी, अशी भावना शासनाची याच्या मागे नसावी. कदाचित डॉक्टर साहेबांची पण तशी ती नसेल.
त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना मदत करतोय, ती लोकांसाठी मदत करतोय, जनसेवेसाठी करतोय. तीच धारणा जर ठेवली आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवली आणि बाहेरच्या जगांसारखं जसं बाहेरच्या देशांमध्ये असतं की पूर्णपणे शिक्षण मोफत असतं, माझं म्हणणं ऍटलिस्ट मेडिकल सायन्स तरी आपण लोकांना मोफत करू ना विद्यार्थ्यांना. जर तुमचं कॅलिबर असेल तर तुम्ही पूर्णपणे बुद्धिवंत आहात असं सिद्ध करू शकलात तर शिक्षण फुकट फ्री करावं आणि त्याच्या बदल्यात त्यांना काही ग्रामीण भागात काही पाठवता येईल तसं काही बंधन करावं. कारण ग्रामीण भागामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे डॉक्टरांची आणि अतिशय ग्रामीण असं नाही, जे मध्यम ग्रामीण आपण ज्याला म्हणतो की 10 ते 20 हजार लोकांची संख्या आहे त्या गावात सुद्धा डॉक्टर मिळत आहे, त्यांना 20-20 किलोमीटर लांब जावं लागतं हॉस्पिटलसाठी. तर तसं काही बंधन करून चांगलं भविष्य हा एक वेगळा मुद्दा आहे. ग्रामीण भागातल्या सुविधा असं नाही, आपल्याकडे अनेक योजना अशा राबवू शकतात. आनंदवेजी, ग्रामीण भागातल्या मुलांना, ग्रामीण भागातल्या पेशंट्सना मिळणाऱ्या सुविधा हा तर वेगळाच मुद्दा आहे. इच्छाशक्ती अशी जाणवली पाहिजे प्रशासनाने. शासनाने किती उपाययोजना केल्या तरी सुद्धा तो बॉन्ड मोडून एक्स्ट्रा पैसे भरून ग्रामीण भागात मुलं जात नाहीत, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. डॉक्टर, शेवटची काही मिनिटं आहेत. जर अशा प्रकारे आता मुलांकडे जर तुम्ही म्हणताय की ईडब्ल्यूएस साठी वेगळी कॅटेगरी होते, त्यांचा कोटा वाढतोय आणि आजच अशा प्रकारची जर बातमी आली असेल तर या निमित्ताने मोठी बातमी जय महाराष्ट्रावर आपले लाखो प्रेक्षक बघतायत त्यांनाही आपण सांगू शकतो की ईडब्ल्यूएसचा कोटा वाढवतंय शासन, पण याचा इमिजिएट इम्प्लिमेंटेशन येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे का? आणि मग ते जर होणार असेल तर मुलांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, हे खरं आहे का डॉक्टर? नाही, यामध्ये कसं आहे की आताच्या ह्याच्यात नाही होणार आहे. तर 2020-21 कारण हे सगळं तयार करण्यासाठी कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये एक सीट वाढवायचं असेल तर त्याला एक डॉक्टर लागतो, त्याला आपले पेशंट लागतात, 10 पेशंट वाढवायला लागतात, तेवढ्या खाटा वाढवायला लागतात आणि हे करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ह्या ज्या सीट वाढणार आहेत ह्या पुढच्या वर्षी वाढणार आहेत, यावर्षी वाढणार नाही आहेत. आणि आता जसं मला दावे साहेब म्हणतायत, आपल्याला निश्चित सांगतो की मी आता संचालक म्हणून बसलो आहे, पण जेव्हा मी विद्यार्थी मध्ये होतो तेव्हा मी हे कॅपिटेशन मेडिकल कॉलेजेस काढू नये आणि हे सगळं शिक्षण मोफत व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण आता जेव्हा एखादं सरकार निर्णय घेतं अशा वेळेस मला असं वाटतं की हा शासनाचा निर्णय आहे आणि पण त्यामुळे लोकांना संधी नक्कीच मिळाली आहे. आपण आज पाहतो, आपण ग्रामीण भागाचा विषय काढला, 3500 विद्यार्थी गतवर्षी होते, त्यातले फक्त 1300 ग्रामीण भागामध्ये गेले आहेत आणि बाकीचे लोक बॉन्ड मोडत आहेत. तर मला असं वाटतं की हा विषय फारच वेगळा आहे. मुलांच्यासाठी नक्कीच आम्ही त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांना आम्ही मदत करू. धन्यवाद डॉक्टर लहाने. आनंदवेजी धन्यवाद. आपण एक चांगला विषय या निमित्ताने जय महाराष्ट्रावर छेडलाय. खरं म्हणजे अतिशय महत्वाची बातमी होती आजची दिवसभरातली ही की मेडिकल स्टुडंटना कशा प्रकारे प्रॉब्लेम्स फेस करायला लागत आहेत, आरक्षणाचे काय साईड इफेक्ट्स होत आहेत आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मेरिटर्स स्टुडंटना सुद्धा तिप्पट पैसे भरण्याची वेळ येते. आमची खात्री आहे शासनापर्यंत हा संपूर्ण विषय नक्कीच पोहोचला असेल, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचला असेल आणि यावर एक पॉझिटिव्ह निर्णय लवकरात लवकर शासन घेईल. बातमी आणि बरंच कामामध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.